नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाल्यानंतर ठेवीदार हवालदिल झालेत. ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदार विविध आघाड्यांवर प्रयत्न करतायत. नगर अर्बन बँकेत जवळपास 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्यानं रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे. तर 820 कोटी रुपयांचं कर्ज घेणं बाकी असून ठेवीदारांच्या 320 कोटी रुपये देणं बाकी आहे. अनेकांनी आयुष्याची पुंजी विश्वासानं बँकेत ठेवली होती, मात्र आता स्वतःचेच पैसे परत मिळत नसल्यानं ठेवीदारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. आणि आज ठेवीदारांचे 320 कोटी आहेत, त्याचप्रमाणे 820 कोटी रुपयाचं कर्ज येणे बाकी आहे. म्हणजे तसं पाहिलं तर कागदावरी बँक आज पण मजबूत आहे. जर पोलिसांनी योग्य कारवाई केली, योग्य दिशेने कारभार झाला, तपास झाला याचा, तर या गोरगरिबांचे पैसे परत मिळून ती बँक पण परत चालू होईल. एक आपल्याला पूर्ण भारत देशाला द्यायला आदर्श उदाहरण होणार आहे. परंतु याच्यामध्ये जी शासन यंत्रणा आहे, त्या यंत्रणेच्या मदतीशिवाय आपण सर्वसामान्य मनुष्य काहीच करू शकत नाही. म्हणून आम्ही आज शासन यंत्रणेला जागा करण्यासाठी हा प्रयत्न करत आहोत. रिटायर झाले, मालक वारले, एक मुलगा वारलाय, पर रस्त्यावर आले, मी भाड्याच्या घरात राहते. घर बांधायसाठी सारे जेवढे पैसे भेटले तेवढे त्या बँकेत टाकले. त्यांनी नुसती टाळाटाळी केली. संचकल्या लोकांच्या दारात जाऊन आत्महत्या करीन, दुसरा काही पर्याय नाही राहिलेला. आता मुख्यमंत्र्यांनी काहीतरी याच्यावर करावं. DSP साहेब तर काही करीनात, काय कुठं पाणी मरत आहे त्यांनी चौकशी करावात. आणि साऱ्या लोकांचा वयस्कर लोक येतं, यांचं रक्त पेलेले येते. संचालक लोक तुमचे मिस्टर सर्व्हिसला कुठं होते? पोलीसमध्ये होते. पोलिसाची फसवणूक पोलिसाची फसवणूक केलेली. किती का पोलीस आहेत अशी फसवणूक करली. ते काही चौकशी करीत नाही तर काहीच कारवाई करीत नाही. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावात आणि याचं काहीतरी कारवाई करावं. DSP साहेब काही करीनात. तिथं गेलो 2-3 बार, आम्हाला आत पण येऊन देत नाही. ते गेटवरच आडवीत येत आम्हाला. दुसरं काहीच पर्याय नाही. दुसरा काहीच पर्याय नाही. काय पर्याय आहे आता? आत्महत्या खरी पर्याय नाही. आणि एखादा जरी वयस्कर लोक येतं, एखादा जरी गेलं ना संचालकाच्या ते दारात जाऊन त्यांचंही करू आम्ही आत्महत्या. केलेलंच तेवढं भ्रष्टाचार आहे ना, त्याचा काहीतरी त्यांनी करावं ना. 40 वर्षापासून तिथं खातं होतं, रिटायर झाले, आम्हाला घर बांधायचं म्हणून तिथं मालक वारले, मुलगा वारला, करायचं काय मी? आज मुलाचे 2-3 लेकरं येते, ते कशी काय सांभाळायचे, काय करायचं मी? माझी नगर शहर अर्बन बँकेमध्ये 25 लाख रुपयांची ठेव आहे. पण 4 ऑक्टोबर 23 पासून ही बँक बंद झाली. मग आम्हाला एकही रुपया त्यातून मिळेना. मला कॅन्सरचा आजार आहे, पोटाचाही आजार आहे. मला वारंवार पुण्याला ट्रीटमेंटसाठी बोलावतात, पण मला काही पैसे नसल्यामुळे मला काहीच करता येत नाही. काय करणार आम्ही? आमच्याजवळ पैसेच राहिले नाही तर आम्ही जीवन जगायचं कसं? आम्हाला विषप्राशन केल्याशिवाय काही इलाज नाही. या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब व गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी या केसमध्ये लक्ष घालावं. या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा. आमच्या ठेवी आम्हाला परत मिळाव्यात, हीच माझी त्यांना प्रार्थना आहे. माझं नाव अवधूत कुकडवाल. मी पुण्यात असतो. नगरमध्ये आई असते. आई आजारी आहे. आई 80च्या घरात आहे. दुर्धर आजाराने आई पण आजारी आहे. आईचे वडिलांच्या पेन्शनचे मिळणारे पैसे, त्यांच्या ग्रॅच्युटीचे पैसे आणि माझे रिटायरमेंटचे पैसे असे सर्व मिळून जवळजवळ 40 लाखाच्या घरात आमची रक्कम व्याजासहित तिकडं अडकलेली आहे. या रकमेचं काय पुढं होतं या संदर्भात बँकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याकडून किंवा मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं आश्वासन आम्हाला मिळालेलं नाही आहे. त्यामुळं काय करायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. माझी मुलगी कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला आहे, MAच्या 2ऱ्या वर्षाला आहे. तिच्या लग्नाकरता, तिच्या शिक्षणाकरता जी काही रक्कम राखून ठेवली होती ती रक्कम आता पूर्णपणे बँकेत अडकलेली आहे. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा, माझ्या स्वतःच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं आपले शिंदेसाहेब जे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत, तर त्यांनी फडणवीस साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालावं आणि आम्हा सर्वांना न्याय मिळवून द्यावा ही त्यांच्याकडं कळकळीची विनंती आहे. माझे आणि माझ्या पतीचे दोघांचे मिळून सावेडी बँकेत, अर्बन बँकेत खातं होतं, म्हणून आम्ही त्याच्यात पैसे ठेवले. पण 2021 साली माझे पती अचानक हार्ट अटॅकने मयत झाले. त्याच्यानंतर मी वारंवार इतक्या चक्रा मारल्या, पण 2 वर्ष झाले बिना पैशाचं कोणी जगू शकतं का? माझ्या मिस्टरांचे पैसे मिळाले नाही आणि त्यांच्या पावत्या पण माझ्या त्या नॉमिनीच्या नावावर केल्या गेल्या नाही अजूनपर्यंत. त्यामुळे मला इतकी अडचण आहे की कारण मला मुलगा पण नाही आणि पेन्शनही नाही. तुम्हीच सांगा आता, म्हणजे गरिबाला कोणी वाली नाही आणि खऱ्याची दुनिया नाही. जे सभ्य चोर आहेत ते मस्त आरामात बसत आहेत आणि आम्हाला मात्र म्हातारपणी या बँकेने वारंवार खेट्या मारायला लावलेल्या आहेत. इथे बघताय तुम्ही, सगळे वयोवृद्ध माणसं आहेत आणि या वयात माणूस बँकेसाठी पैसे कशासाठी ठेवतो? मुलांची लग्न, आजारपण याच्यासाठी ठेवतो.
तर ते तर राहिलंच बाजूला. आता या महिन्यात देऊ, पुढच्या महिन्यात देऊ, पुढच्या महिन्यात देऊ, असे 3 वर्ष झाले, 2 वर्ष होऊन गेले तरी एक पैसाही मिळालेला नाही आहे. त्यामुळे आम्हाला अजिबात न्याय मिळाला नाही. आणि जे चोर लोक आहे ते मस्त आरामात बसले आणि म्हातारे लोक दरवेळेस खेट्या मारतायत. हा कुठला न्याय? म्हणजे काय हा प्रकार आहे, म्हणजे हेच कळत नाही. तर तुम्ही तर प्रसिद्धी द्याच, पण आता मला तर वाटतं की सामुदायिक आत्मदहनाचा मार्ग अर्बन बँकेसमोर करावा असं मला वाटतं. सगळ्यांनी मिळून आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे. कारण बिना पैशाशिवाय एकही दिवस चालू शकत नाही आणि या वयात तर नाहीच नाही. कारण की प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार हा असतोच. असं कोणी काही जगी सर्व सुखी कोणीही नाही. त्यामुळे पैसा हा लागतोच आणि आम्ही आमच्या कष्टाचे पैसे मागतोय. नगर अर्बन बँक या 113 वर्षाच्या जुन्या बँकेचे सर्व जुने 30-30, 40-40 वर्षापासूनचे जे ठेवीदार आहेत ते ठेवीदार या ठिकाणी गोळा झालेले आहेत. या सर्वांच्या कष्टाचे व हक्काचे पैसे त्या बँकेमध्ये गुंतलेले आहेत. ती बँक अडचणीत का आली, कशामुळे आली, कोणी काय तिथे घोटाळे केले, हे सर्व पोलीस रेकॉर्डला ऑलरेडी आलेलं आहे. त्याचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट तयार झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा लागू झालेला आहे. परंतु का कोणास ठाऊक कारवाई मात्र कुठलीच होत नाही आहे. आणि कारवाई जोपर्यंत होत नाही, ठोस कारवाई, ठेव संरक्षण कायद्याचा जो कायदा लागू होत नाही तोपर्यंत ह्या लोकांना पैसे मिळणार नाहीत. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. रिझर्व्ह बँकेचे कायदेसुद्धा असे की 5 लाखापुढील ठेवीदारांना पैसे मिळणं त्यात कुठलीच प्रोव्हिजन नाही आहे. आणि या सर्वांनी काय केलं, आता 5 लाखात तर काय होणार आहे, आपले जे काही कष्टाचे पैसे आहेत, रिटायरमेंटचे पैसे आहेत, औषधोपचारासाठी, मुलीच्या लग्नासाठी, ते सर्व अर्बन बँकेमध्ये ठेवले होते. परंतु ते पैसे आज सगळे लुटले गेले. तर यांचं जीवन जगायचं कसं, हे आपल्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, की बा तुम्ही न खाऊंगा ना खाणे दूंगा या तत्वाने तुम्ही कारभार चालवता. मग असं काय आहे, असं का होतंय, गोरगरीब लोक का लुटले जातात असे? ही एक महाराष्ट्रामध्ये आता पद्धत झाली आहे. पतसंस्था, बँका काढायच्या, लुटमार करायची आणि कुठलं तरी राजकीय पद घ्यायचं आणि तो घोटाळे दाबून टाकायचे. हे कधी कुठंतरी थांबलं पाहिजे आणि अर्बन बँकेच्या माध्यमातून एक कुठलं तरी उदाहरण सगळ्यांसमोर गेलं पाहिजे. त्या हिशोबाने आज तुम्हाला सर्व चॅनलच्या माध्यमातून हे सर्व गोरगरीब लोक तुमच्या समोर आलेले आहेत. तर माझी विनंती आहे, या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांचं लक्ष वेधून यात लक्ष घालून नगरचे पोलीस खाते असं का वागते याचा जबाब विचारला पाहिजे. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.